नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, श्री गणेशा या मूवीचा ट्रेलर आलेला आहे. येत्या काही दिवसात हे मूवी येणार आहे आणि या ट्रेलरचा मला हायलाईट सगळ्यात जास्त वाटला तो होता की बाप हा नेहमी आवाक्याबाहेर असतो, त्यामुळे त्याला कधी मिठी मारता येत नाही. तर ही लाईन ऐकून ना थोडंसं इमोशनल मी पण झालो, बिकॉज तुम्ही कितीही मोठे व्हा, मी मुलांसाठी स्पेशली म्हणतोय, मुलींसाठी बाप हा नेहमी एक जवळचा भाग असतो. त्यांच्यामुळे त्यांचं बॉन्डिंग, मुलीचं आणि वडिलांचं बॉन्डिंग हे एक वेगळं बॉन्डिंग असतं, बट मुलांचं आणि बापाचं हे बॉन्डिंग जरा वेगळं असतं. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही सक्सेसफुल व्हा, बट एक मिठी मारण्याचा जो प्रसंग असतो ना, तो खूप कमी मुलांच्या नशिबात येतो. बिकॉज मुलांचं ते धाडस कधी होत नाही आणि वडील स्वतःहून मिठी मारेल एवढी जवळीक मुलांची आणि वडिलांची कधी नसते. खूप कमी असे लोक असतात किंवा खूप कमी मुलं असतात ज्यांनी आपल्या वडिलांना मिठी मारलेली असते. तर हा होता या ट्रेलरचा हायलाईट. बट आता डिस्कस करूया ट्रेलरविषयी की ट्रेलरमध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे. बट त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, बिकॉज आपण 5,000च्या खूप जवळ आहोत आणि तुम्ही सबस्क्राईब कराल तर मला पण थोडं मोटिवेशन मिळतं. श्री गणेशा या मूवीचे मेन लीडमध्ये आहे शशांक शेंडे, प्रथमेश परब, संजय नार्वेकर आणि मेघा शिंदे. तर हे मुख्य कास्ट होणार आहे या मूवीची. आणि स्टोरी आपल्याला अशी बघायला मिळतं की एक बाप आणि मुलगा आहे जे कुठेतरी ट्रॅव्हल करते. बापाचा काहीतरी बिझनेस आहे, तो प्रॉपरली चालत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला पैशाची गरज आहे. आणि मुलगा बोलतो की माझ्याकडे काही आहे ज्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळू शकते, 25 लाख वगैरे. तर तो दाखवतो की त्याच्याकडे आहे थोडंसं इल्लिगल जे गांजा वगैरे असतात सेलिंग करणं, ते त्याच्याकडे आयटम्स असतात. तर मे बी त्यांचा असा प्लॅन असेल की ते सेल करून आपण पैसे कमवायचे. आणि मेघा शिंदे जे त्यांच्या ट्रॅव्हलिंगच्या मधात एक ॲड झालेली कॅरेक्टर आहे, जे या तिघांची जर्नी आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळणार आहे. तर संजय नार्वेकरचा काय रोल असेल? मे बी संजय नार्वेकर एक गँगस्टर टाईप दाखवला आहे, जो हा सगळा गांजा वगैरे प्रकार आहे तो विकत घेण्यासाठी हे लोक त्याच्याकडे जातात. तर ओव्हरऑल बघायला गेलं की ट्रेलरमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी पहिल्याच एक्सपोज झालेल्या आहे, त्याच्यामुळे मूवीमध्ये खूप अशी उत्सुकता लोकांना आय थिंक नसेल, बिकॉज 60 to 70% मूवी आपल्या ट्रेलरमध्ये आधीच दिसण्यात आलेली आहे. आता फक्त याचा एंडिंग काय राहील हे बघण्याची थोडीशी उत्सुकता या ट्रेलरमधून राहते. तर आता बोलूया याच्या पॉझिटिव्ह गोष्टींविषयी. पॉझिटिव्ह याचं सिनेमॅटोग्राफी खूप चांगली वाटते. बेसिक, सिम्पल आणि म्हणजे ते म्हणतात ना की सिम्पल येट ब्युटिफुल, त्या टाईपची याची सिनेमॅटोग्राफी आहे. खूप जास्त मसाला टाकण्याचा प्रयत्न नाही केला गेला आहे. ओव्हर कुठेतरी एक्सपोज किंवा कोण्या कॅरेक्टरला नाही दिलेला गेला आहे. सगळ्या कॅरेक्टर्सना प्रॉपरली इथे न्याय दिलेला गेला आहे. तर त्याच्यामुळे ट्रेलर खूप चांगला वाटतो. दुसरी चांगली गोष्ट वाटली याच्यातले लास्ट एंडिंगचे काही डायलॉग्स. म्हणजे आपल्याला कळतं की मूवी आपल्याला इमोशनली हिट करणार आहे, बिकॉज याचे डायलॉग्स खूप जास्त इमोशनल आहे. थर्ड याचंही चांगली गोष्ट मला वाटली की याच्यातली ॲक्टिंग ऑब्व्हियसली यार सगळे ॲक्टर खूप चांगले आहे, त्याच्यामुळे ॲक्टिंगला घेऊन काहीही इथे तुम्हाला कमीपणा असा दिसणार नाही. ॲक्टिंग खूप चांगली आहे. प्रथमेश परब, शशांक शेंडे आणि संजय नार्वेकर आणि मेघा शिंदे पण खूप चांगली दिसते ट्रेलरमध्ये. तर प्रॉमिसिंग वाटतंय मूवी. बघूया आता कसं राहील. बट आता बोलूया याच्या निगेटिव्ह पॉईंट्सविषयी, बिकॉज प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. तर निगेटिव्ह हे आहे की ट्रेलरमध्ये स्टोरी खूप जास्त एक्सपोज केली गेली, त्याच्यामुळे थोडाफार अंदाज लागतो की स्टोरीमध्ये काय होणार आहे. सेकंड याचं निगेटिव्ह वाटलं मला म्युझिकचे अप अँड डाऊन्स. ट्रेलरमध्ये तुम्ही बघाल तर फ्लो प्रॉपरली मेंटेन नाही आहे, ज्या प्रकारली एका म्युझिकचा फ्लो असतो. तर असं वाटतं की कुठे कुठे खूप हाय नोट जात आहे, खूप लो नोट जात आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, ट्रेलर बघताना थोडंसं मिसमॅच वाटतं की म्हणजे तो म्हणतो ना की भावनांचा खेळ असतो ट्रेलर म्हणजे तुम्हाला एक तर हाईप बनवून म्हणजे ही लेवल ठेवावी लागते ट्रेलरची, बट ती तशी राहत नाही. नॉर्मली वर जातो आणि खाली येतो, वर जातो आणि खाली येतो. तर त्या प्रकारचा ट्रेलर वाटतो. तर थोडासा म्युझिकमध्ये कुठेतरी गडबड वाटते, स्पेशली बॅकग्राऊंड स्कोअरविषयी मी बोलतो, ठीक आहे. आणि तिसरा याचा निगेटिव्ह पॉईंट्स वाटला मला याच्यातली जोक्स एवढे काही फनी नाही वाटत. म्हणजे नॉर्मली लेम जोक्स आहेत, बट हां खूप लोकांना हे जोक्स आवडू शकतात. तो हा एक सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. काही लोकांसाठी हे जोक्स चांगले असू शकतात, काही लोकांसाठी बेसिक असू शकतात. तर मी बेसिकमध्ये येतो. तर मला एवढे काही जोक्स खास नाही वाटले याच्यातले. थोडंसं ॲक्टिंगवर जास्त फोकस केलं गेलेलं आहे याच्यात असं दिसतंय. बट ओव्हरऑल बघूया मूवी कसा राहील. मूवी लवकरच येणार आहे. तर श्री गणेशासाठी तुम्ही एक्सायटेड आहात की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा. नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईबच करावं लागेल, बाकी काय होणार नाही, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओ पण जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.